सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये माणूस आरोग्याकडे फारसं लक्ष देत नाही, मात्र तेही महत्त्वाचं आहे आणि हीच गरज लक्षात घेऊन लातूर इथल्या छाया चव्हाण या महिलेनं आरोग्यास पोषक आणि सकस अशा जवस आणि तिळापासून लाडूंचा गृहउद्योग सुरू केलाय। आज त्यांच्या लाडूंना मोठी मागणी आहे। शिवाय यामुळे शहरातील महिलांना स्वावलंबनाची प्रेरणा मिळते। पाहूया चव्हाण यांच्या गृहउद्योगाची ही यशोगाथा। आरोग्यदायी गृहोद्योगाची धरली कास। छाया चव्हाण यांचा अनोखा प्रयोग। लाडू उद्योगातून महिला बनल्या स्वावलंबी। या आहेत लातूरमध्ये राहणाऱ्या छाया चव्हाण। पतीचं अल्प उत्पन्न आणि मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च पाहता कुटुंबाच्या उत्पन्नास हातभार लावण्याची इच्छा त्यांना होती। अशाच जिल्ह्यातील प्राध्यापक विकास कुलकर्णी हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याचं कार्य करत असल्याचं त्यांना कळालं। प्राध्यापक कुलकर्णींची भेट घेऊन गृहउद्योग करण्याचा निर्णय छायाताईंनी घेतला। माझे मुलं शिक्षणासाठी कॉलेज वगैरे जाते, ट्यूशन वगैरे फीस भरावं लागते। मग ते त्यांचे पेमेंटांना पैसे कमी पडल्यानं मला वाटायला सारखं की काहीतरी आपण जोड व्यवसाय करावा म्हणून असं वाटू लागलं होते। म्हणून मी एक दिवशी जाऊन वटाड्या कंपनीला भेट दिली। त्यानंतर विकास कुलकर्णींनी मला तिळाचे लाडू, जवसाचे लाडू कसे करायचे त्याचे प्रशिक्षण दिले। सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य जपण्यासाठी क्वालिटी फूडकडे लोकांचा कल दिसून येतो। हीच बाब ओळखत प्राध्यापक विकास कुलकर्णी यांनी हजारो महिलांना गृहउद्योगातून स्वावलंबी होण्यासाठी तांत्रिक कृतीयुक्त प्रशिक्षण दिलंय। त्यांनी छाया चव्हाण यांना देखील जवस आणि तिळापासून आरोग्यवर्धक लाडू निर्मितीचं प्रशिक्षण दिलं। या उद्योगातून छायाताई आज 4 पैसे जास्तीचे कमवतायत। वाटाड्याकडं छाया शामराव चव्हाण या आल्या आणि स्वतः काहीतरी वस्तूची निर्मिती करायचं आहे आणि स्वतःच्या पायावर मला उभं व्हायचं आहे या दृष्टिकोनातून मला कुठल्याही विषयाचं एक प्रशिक्षण द्या म्हणाल्या। तर वाटाड्या हा सतत नवनिर्मिती करणारा एक संस्था आहे, म्हणून वाटाड्यांनी त्यांना तीळ लाडू आणि जवस लाडू हे कसे तयार करायचे हे त्याचं प्रशिक्षण दिलं। त्यांच्याकडनं वारंवार सराव करून घेऊन हे प्रशिक्षण त्यांना पूर्ण करून त्यांनी परफेक्ट आणि चांगल्या पद्धतीनं लाडूची निर्मिती करायला सुरुवात केली। 6 महिन्यापासून घरच्या घरी ते आज चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय सुरू केलेला करत आहेत। छाया चव्हाण या जवस आणि तिळाच्या लाडूमध्ये गावरान तूप, मध अशा आरोग्यदायी घटकांचा वापर करून रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे लाडू बनवतात। या लाडूंना आसपासच्या परिसरात मोठी मागणी आहे। शिवाय घराशेजारील महिलांना यातून घर बसल्या रोजगार मिळतोय। आम्ही लातूरमध्ये राहतो। सध्या लातूरात खूप महागाईचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे आम्ही छाया चव्हाण यांच्या घरी जे त्यांनी गृहउद्योग करतात त्याच्यामध्ये आम्ही हातभार लावतो। त्याच्यामध्ये आम्हाला 20,000 इथपर्यंत नफा मिळालेला आहे आतापर्यंत। त्याच्यामुळे आम्ही घरची कामे सगळे उरकूट आम्ही ते हे करायला मिळालेल्या वेळेमध्ये आम्ही करायला त्यांच्या घरी येतो। छायाताईंना मार्केटिंगची चिंता नाही, कारण वाटाड्या प्रशिक्षण संस्था ही स्वतःच विक्रीचा भाग पाहते। छायाताईंनी एका महिन्यात जवळपास 1.5 लाखांचा व्यवसाय केलाय। सर्व खर्च वजा जाता 40,000 नफा शिल्लक राहिलाय। मालाची विक्री वटाडे संस्थेकडेच देत असते। वटाडे संस्थाच ही माल विक्री करतो आणि मला त्या मालाचा काही टेन्शन वगैरे काही नाही आहे। सगळे वटाडा कंपनीच हीच करते। आतापर्यंत 1.5 लाखाचा माल झालेला आहे, ते विक्री झालेली आहे। त्यात मला जवसाचे तिळाचा भाव, पुन्हा नंतर मजुरी, बायकाची मजुरी वगैरे म्हणून मला सर्व काढून मला 40,000 रुपयाचा नफा झालेला आहे। वाढत्या महागाईच्या काळात 4 पैसे कमवून स्वावलंबी बनणं ही काळाची गरज आहे। छायाताईंच्या गृहउद्योगामुळे कुटुंबाला आर्थिक आधार मिळालाय। त्यामुळे छायाताईंची ही यशोगाथा गृहिणींसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे। दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर।